नमस्कार, माझे नाव समीक्षा तानाजी मोरे। मी इयत्ता 8वीत शिकते। माझ्या शाळेचे नाव पंडित नेहरू विद्यामंदिर वडगाव। आज स्वातंत्र्य दिन या निमित्ताने मी तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। मंगल देशा, पवित्र देशा, राकट देशा, कणकर देशा आणि दगडांच्या देशा असं गडकऱ्यांनी वर्णन केलेला आपला भारत देश आणि या देशाला राकट व कणकर बनवण्यासाठी ज्या वीरांनी रक्त सांडले, रक्ताचे पाणी केले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, तो आजचा स्वातंत्र्य दिवस आणि आपल्या या स्वातंत्र्य दिनाच्या मी समीक्षा तानाजी मोरे तुम्हाला शुभेच्छा देते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पहिला भारतीय जो चंद्रावर गेला तो म्हणजे राकेश शर्मा। राकेश शर्मा जेव्हा चंद्रावर माघारी आले आणि त्यांची भेट इंदिरा गांधींशी झाली, तेव्हा इंदिरा गांधींनी एक प्रश्न विचारला। त्या म्हणाल्या की राकेश, तुम्ही चंद्रावर गेला, तुम्ही जगातले सर्व देश पाहिले असतील, पण आपला देश कसा दिसला? त्यावर राकेश शर्माने असं उत्तर दिलं की सगळ्यांचं मन भरून आलं। ते म्हणाले, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। अरे आहेच सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। आणि तुम्ही एक उदाहरण घ्या, साधं कोरपान असेल, ते कोरपान जोपर्यंत सुंदर दिसतं, जोपर्यंत एका कलाकाराने त्यावर चित्र काढलं नाही। आणि आपला भारत देश तर वीरांच्या रक्ताने रंगला होता, मग असणारच ना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारे। आपल्या भारताचा इतिहास आहे ज्या हातात नांगर धरायची पण वेळ आली की त्याच हाताने तलवारीही धराव्यात। ज्या वीरांनी देशासाठी रक्ताची होळी केली आणि गोळ्यांची दिवाळी आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तेव्हा त्यांनी एकच स्वप्न पाहिले, ते म्हणजे आपला भारत ही वेळ परत येऊ देणार नाही। या युवा पिढीला हे सगळं कळत आहे, पण एका वेगळ्या दिशेला जाते। ज्या स्वातंत्र्यासाठी वीरांनी रक्ताची होळी केली आणि गोळ्यांची दिवाळी आणि आजचे वीर हवा फक्त त्याला ज्याला इंटरनेट चालला आणि का कुणास ठाऊक व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये स्वर्ग त्यांनी पाहिला आणि म्हणे आपला भारत देश स्वातंत्र्य झाला। मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे एका योद्ध्याची। एक योद्धा होता, तो भविष्यवाण्याकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, हा गपरा हात आहे, हा गपरा हात बघून सांगा की मी युद्ध जिंकू शकेल का नाही ते। गुरुजींनी हात बघितला आणि पडकं तोंड केलं आणि ते म्हणाले, तू एकही युद्ध जिंकू शकणार नाही। तर योद्धा तडकन उठला आणि का नाही जिंकू शकणार असं त्यानं विचारलं। गुरुजी म्हणाले, हा तुझा हात बघ आणि ह्या हातावर एक रेष हवी आहे, ती रेष तुझ्या हातावर नाही। ते ऐकून योद्ध्याने हातातला खंजीर काढला आणि हातावर रेष ओढून घेतली आणि म्हणाला, आता तर आली की रेष। तेव्हा व नंतर त्याने एकही युद्ध हारलं नाही व संपूर्ण जग जिंकून घेतलं, तो म्हणजे अलेक्झांडर। मला या गोष्टीतून हेच सांगायचे की आजच्या या युवा पिढीला या आपल्या नशिबाचे स्वतःचे नशीब स्वतः तयार करता येते। मग म्हणजेच ते स्वातंत्र्यवीर ज्यांनी नाही नशिबाची रेष हातावर म्हणून तलवारीने ओढून इतिहास रचला। आणि आजचे वीर हा मेसेज 10 ग्रुपवर पाठवा, काहीतरी चांगलं होईल तुमचं अशी अपेक्षा ठेवून बसतात आणि म्हणे आपला भारत देश स्वातंत्र्य झाला। खरा भारत देश स्वातंत्र्य होईल जेव्हा राजकीय स्वातंत्र्य नव्हे तर सामाजिक, आर्थिक व मानसिक गुलामगिरीतून, भ्रष्टाचारातून सुटका होईल आणि शेतकऱ्याला सुखाची झोप लागेल। जेव्हा शेतकरी थांबेल जायच्या संपावर आणि थांबेल छळ जवानांच्या सीमेवर, जेव्हा खातील सुखाचा टिकवणारा घास आणि जेव्हा खातील सुखाचा टिकवणारा घास, तेव्हा त्यांना सुखाचा डोळा लागेल।
तेव्हा आपण खरे गर्वाने म्हणू की माझा भारत देश, आमचा भारत देश स्वातंत्र्य झाला. शेवटी आता मी इतकेच म्हणेन की ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा, ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा. माणुसकी धर्म आहे या देशाचा, माणुसकी धर्म आहे या देशाचा. फक्त या देशासाठी जगा, फक्त या देशासाठी जगा.